दोस्तों अभी हम निकल पड़े हैं वडूज की ओर। सो वडूज एक सिटी है, एक गांव है हमारे सातारा डिस्ट्रिक्ट में। तो वहाँ पे कल एक शादी अटेंड करना है। एक मित्र है चैतन्य, एक मित्र आहे आपला वडूजचा, तो ऋषीचा मित्र आहे। सो आपला पण मित्र झाला आणि त्याच्या बहिणीचं लग्न आहे। सो आपण निघालेलो आहे, सॅटर्डेचं ऑफिस केलेलं आहे आणि सकाळी लग्न आहे वडूजमध्ये। सो 4 जण, ऋषी, तेजस, सौरभ आणि विशाल, तर ते दुपारीच निघाले आणि पोचले। मी थोडं ऑफिस होतं, सो ऑफिस केलं आणि आता निघालो मी आता पोचलो आहे साताऱ्याच्या अलीकडे, म्हणजे खंडाळ्यात। ठीक आहे, आता बघूया कसं होतं। थांबलेलं थोडं, म्हटलं व्हिडिओ वगैरे बनवू। ठीक आहे, कुठे आहे आपण आता? कुठे आहे आपण? पंचरत्न मंगल कार्यालय, पंचरत्न मंगल कार्यालय रोड, वडूज। लॉजिंग टाकशील इकडे मंगल मेन हेतू काय होता इकडे यायचं? मेन हेतू हे नाईस जॅकेट। गाइस, और रात्री पोहोचलो मी पुणे टू वडूज। असं 170 किलोमीटर डिस्टन्स एवढं हे ट्रॅव्हल केलं आणि एकटाच आलो रात्रीचा। कारण की हे तुम्हाला ऋषी आणि अजून 2 जण आणि तेजस, ते दोघं आधीच पोहोचले होते आणि मग मी पण रात्री आलो एकटाच ऑफिस करून म्हटलं होतं। आणि आता मग नाश्ता केलाय, कपडे वपडे घातले आणि आता त्यांच्या बहिणीच्या लग्नाला। तर हे दोघं घेऊन आले होते बुलेट, आपली अपाची लावली आता बाहेरच। असं उलट काढतो माग पडको। चलो, काय होतं? हे कुठं होता माणूस? शूज मध्ये होता माझ्या। कुठल्या शूज मध्ये? राईट साईडच्या शूज मध्ये। चावला का? मग काय केलं? काय शूज घालत होतो, काहीतरी लागलं हात। काय लागलं? हे लागलं हे गार। दुसऱ्या शूज मध्ये काय? अरे ते गार लागला असेल म्हणून बसला असेल तिथं, नसेल काय चेक करून। हा, नाही ते रात्रीचं नाहीत काय करत। कुठलं? काळाच घातलं नाही यार, ते खराब झालंय, त्याला काहीच नाही। प्राण्यांपासून धोका आहे बरं का। सकाळ सकाळी सरपटणारे झाले, 4 पायाचे झाले। आम्ही जाता आता आम्हाला एक क्लासचा बोर्ड दिसला, त्यामध्ये आपला मित्र ऋषी आणि विशाल हे बघा इथं असे बसलेले आहेत। या दोघांची शाळेतला बोर्ड लागलाय। काय तर कसला बोर्ड आहे? 10वीचे टक्के शाळेतले। आणि तुम्ही बघू शकता की 10 वर्ष निघून गेली पण ऋषी कसं नाव अजून काही तिथून निघालेलं नाही आहे। हा मागचा ऋषी, बघून घ्यायला नीट। आणि वडूजचे लोक सबस्क्राईब करा ब्लॉगवर। आणि विशाल पण आहे तिथं, तुम्ही बघू शकता। विशाल लोपे 94.20, हाच तो विशाल आणि हाच त्यांचा क्लास। ठीक आहे, चलो। ये बर्थडे बॉय इज हियर।
ब्रो हॅपी बर्थडे ब्रो. कसं आहे, कसं वाटतं आता मग 1 वर्ष मोठं म्हणून? रात्री आम्ही भेटलो होतो 12 वाजता, पण काय एवढा अंधार पडला होता आणि सगळे काही विसरून गेले होते बर्थडे विश करायला. मग घरी रूमवर गेलं झोपायला, तिथं आठवलं आम्हाला की ते जसा बर्थडे आज. मग मेसेज केला लगेच आणि मग भेटल्यावरती विश केला. तुझ्या पराक्रमानं सगळ्यांनी हां ते सॉरी ब्रो, युद्ध लढून आला तेवढं मोठं. हां काय केलं मी सांगते जरा. कुठून आलो? 180 किलोमीटर. 180 किलोमीटर इन 3 hours नॉन स्टॉप गाईज. लडाखला नाही गेलो बट फूड फुल ब्रेक या. सो आपल्यासोबत आहे सुशांत आज ब्लॉगमध्ये थोडं इंटरव्ह्यू. सो सुशांत वडूजचाच आहे, ऋषी यांच्या बॅचमेट. सो आता तू कुठे असतो? पुण्यात आहे. अच्छा ओके. आणि पलीकडं विशाल आहे आपला, त्याला मला वाटतं पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये बघताय तुम्ही. मला पण पहिल्यांदा. आणि तेजस पण आहे इकडे. सो हे सगळे वडूज गँग आहे. सो ऋषाचे मित्र आहेत सगळे, बट आता माझे पण मित्र झालेले आहेत. तर बघूया आता कसं होतंय अजून लग्न पुढे. ठीक आहे. पनीर उपीट घालून आलेलो आहे आम्ही आणि आता थोडा वेळ बसतो. मला वाटतं तिकडे अजून काहीतरी विधी सुरू आहे लग्नामध्ये. नवरी तिथे बसलेले आहेत आय थिंक. नाही अजून आलेले नाही आहेत. चैतन्य दिसतोय इथून. चैतन्य दोन्ही इंग्लिश हिंदी. सॉरी हिंदी मराठी. तर तारीख किती आज? 22 डिसेंबर वाजलेले 10:50 आणि बघूया आता कसं काय होतं. तेजसचा बर्थडे. तेजस द ह्यूज. तेजस द ह्यूज. तेजस द बिग आणि तेजस द बिग बॉय. झूम करा, एकदम झूम करा. मुलगा आहे तो फोनवर बोलतोय तिकडे जाऊन. अरे अरे सबको पता है ग्रुप में एक बंदा तो रहता है. हाँ तू मेरे से प्यार करते है कि नहीं ये बता. पहले ये बता. हाँ वही पूछ रहे हैं. मेरे से प्यार करती है. इकडे लग्न चालू आहे आणि फटाके वाजून टाकले आधी. आणि आता थोडंसं वडूजच्या क्रिकेट मॅचेस बद्दल थोडीशी माहिती. क्रिकेटचे संघ जे होते त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगत आहेत सौरभ दादा. हां बोला. शाळेचे मित्र आहेत. अबे मोठा आवाज होता, व्हिडिओ चालू झाला, आवाज वडूजमध्ये 2 क्लासेस होते. हां 2 अथर्व क्लासेस एक आदर्श क्लासेस. हां दोघांची रविवारी 12 असायची. अच्छा. तर हे आता माझ्या शेजारी एक क्लास पाकिस्तान होता आणि मी अथर्व क्लास जिंकायचे. हे माझ्या शेजारच्या इंडियाचं नेहमी जिंकते तसे आदर्श क्लास नेहमी जिंकायचा. अथर्ववाले हारायचे. ह्यो पलीकडच्याकडे कॉमन होता. कोण कॉमन होय? बर्थडे बॉय कॉमन आहे का?
काय विषय बाबा कसं तुझं बेसिक मी क्लिअर करतो सगळं काय विषय नाही का याला कोणी बोलत बॅट्समन होता तो कुर्ता घातलेला एक कुर्ता घातलेला 5 बॉल खेळायचा 2 6 लावून आउट. अरे 3 कुर्ता वाला तिथं कोण आहे? मलिंगा होता म्हणते होय फुसका मलिंगा नाही. कसा मलिंगा? तो आमच्या टीमचा मोहम्मद सिराज होता. कोण आहे? भांडणं करायचं लगेच. कोण आहे? कमी भांडण अरे कोण? मंथन पैसे अच्छा म्हणते होय जेवायला इथं आम्ही थांबलेलो आहे. इथं 2 लावणार फक्त तू ह्याच्यातच असं फिरवून टाकला बुमरा होता का? पर्शी करणार आहे. त्यांच्या गुरुवर पुरी पटवण्याची शिकवणार आहे. गुरी पटवण्यापासून लव गुरु म्हणतात पोरींपासून पिच्चा सोडवण्यापर्यंत नायकाच्या वाडीचं सांगितलं की सांगते तर आम्ही एक इंस्टाग्रामचं पेज चालू केलं होतं. काय नाव होतं त्याचं? मिम्स LTD मिम्स लिमिटेड असं एक होतं. त्याला अटेंड देत होतो. हे आता कुठे आहे? आम्ही तिघच तुम्ही 2 जुलैला आपण घेतला जेवणाचे नंबर खूप मोठे आहेत. आम्ही थांबलो होतो म्हणून आता बघूया भेटतोय का नंबर. कपडे कपडे जो नाही दुसऱ्या वाजताना शाळेत आम्ही कपडे तासापासून मी नाही आणल्या नोट्स. तर इथं आता नाव काय टाकायचं करतो की नाव काय टाकायचं तर ठरलंय की ह्यूज असं नाव लिहायचं. ह्यूज तेजस पण तेजस काही बसत नाही. तेजस खलीचा छोटा भाऊ आहे. खलीचा छोटा भाऊ आहे तेजस आणि तेजसचं नाव ह्यूज असं लिहायचं. तर वडूजमध्ये मॉन्जिनिस ला आपण व्हिजिट दिलेलं आहे जी पण कॅपिटल केकसाठी. ह्यूज ठीक हा बे तो कशाला थांबायचं हे कोणासाठी थांबतो तू? रे तुम्हाला सांगतो ह्यो माणूस पाहिजे होता माहिती आहे तर बरं वाटलं असेल. बस बस लय भारी होतात मग ये घरी तुला सांगतो. हा तर आम्हाला वाटलं तू घरी असेल म्हणून आम्ही चाललो तिकडे आता. काय म्हणला गाडीचं काय तिकडे कोरेगाव कारखाना असल्यामुळे ऊसाचा कारखाना येतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ऊसाच्या टायल्या जात आहे तिकडे. ठीक आहे तर हा लग्न वगैरे उरकल्या आता सगळे घरी निघायच्या दिशेने चाललेले आहेत. कसं कसं जायचं आहे कुठं जायचं आहे कोणासोबत जायचं आहे तेच प्लॅनिंग सुरू आहे.
गाडी मारा तुम्हाला काय मारायचं ते मारा मला काय त्रास नाही. 5,000 म्हणजे लोक अदालत बसती. कोणतीच की लोक अदालत मध्ये लोक येत नाही की माहिती की लोक मला. अदालत मध्ये आत येऊ. चहा चालू ठेवून गेले दोघे बी. तो यहाँ पे अपनी अपाचे इसमें हेलमेट और बॅग लेके जा रहा हूँ. आणि ही आहे आपली ही मी विशाल मित्राची घेऊन आलो आहे रॉयल एनफिल्ड. ही यांचं मॉडेल नक्की मला माहीत नाही पण क्लासिक 350 सारखी आहे. 350 आहे पण क्लासिकचं कोणतं वर्जन आहे माहीत नाही मला बघावं लागेल. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. आणि ही विष्णूची पल्सर NS 200 ज्याचा रिव्ह्यू आपण या ब्लॉगमध्ये पण ठेवलेला आहे. सो निघणार आहोत पुण्याच्या दिशेने वडूजमधून. आणि आपलं काय म्हणतात सातारा मार्गे आपण जायचं. सो वडूजपासून डायरेक्ट पुसेगावपासून कोरेगावपासून सातारा आणि तिथून हायवे पकडून डायरेक्ट पुणे. सो बघूया कसं काय आता होते. ठीक आहे. 4 जण आहे आम्ही 3 गाड्या. सो एका गाडी 2 जण असेल. ठीक आहे. तर आपण थांबलेलो आहे आता थोड्या चहा ब्रेकसाठी टी ब्रेकसाठी. आणि खंडाळ्याचा ना वी आर ॲट वेळे वेळ आहे का. हां तो खंडाळ्याच्या अलीकडे एक वेळ म्हणून स्टॉप आहे तिथं पण आम्ही आलेलो आहे. सातारामधून थोड्या वेळ निघालो. खंडाळा हां टॉप ऑफ खंडाळा मी काय म्हणतो टॉप ऑफ द टॉप. पुढे जाऊन आमची फटणार आहे पुढे जाऊन खंडाळ्याचा घाट असा असणार आहे पूर्ण. तो आत्ताच अजून एक बसलाय त्याचं नाव काय स्वप्नील चॅटिंगवाला माणूस आहे. इकडे असा करतोय. ठीक आहे. बघूया आता कसं काय आपण पुण्याला चाललो. ठीक आहे. चलो. तर तुम्ही बघू शकता इंडियन रोड्सची लाईक सॅड रियालिटी जिथे ट्रॅफिक एवढं जाम होऊन जातं की ॲम्ब्युलन्सला जायला पण रोड भेटत नाही. सो